इराणच्या जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आलेला आहे। खामेनींच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने मशिदीवर लाल झेंडा फडकवलेला आहे। जामकर मशिदीच्या डोमवर इराणने हा लाल झेंडा फडकवलेला आहे। लाल झेंडा म्हणजे आम्ही बदला घेण्याच्या तयारीत आहोत असं दर्शवणारा हा झेंडा आहे। त्यामुळे आता इराणकडून आता पुढचं पाऊल काय उचललं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। एक प्रकारे हा झेंडा फडकवून इराण अमेरिका आणि इस्रायलला थेटपणे इशारा देऊ पाहत आहे। ज्या एअर स्ट्राईकमध्ये इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला खमेनी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर इराणमध्ये कुठेतरी बदल्याची भावना निर्माण होत आहे। इराणचे नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि यामध्येच इराणच्या सरकारमधले ऑफिशियल धार्मिक गुरु एकत्र येऊन इराणच्या कोम शहरामधल्या मशिदीवर जामकरण मस्जिद आहे आणि तिथे त्यांनी हा लाल ध्वज फडकवलेला आहे। इराणमध्ये वेगवेगळे ध्वज आहेत, जवळपास 6 प्रकारचे ध्वज आहेत आणि त्या प्रत्येक ध्वजाचं एक वेगळं महत्त्व आहे। आपण जर पाहिलं तर या अगोदर सकाळी एका मस्जिदीवर हा काळा ध्वज फडकवण्यात आलेला होता निषेध म्हणून। मात्र लाल ध्वज हा बदल्याचा प्रतीक आहे। इराणच्या मान्यतेनुसार ज्या काळी जुन्या काळामध्ये जेव्हा वॉर्स व्हायच्या, जेव्हा लढाया व्हायच्या, त्यावेळी वेगवेगळे ध्वज त्यांच्या मस्जिदीवर फडकवण्यात येत होते। आता अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात इराणने हे लाल ध्वज फडकवलेला आहे। अजूनही इराणची सेना, इराणची बॅलिस्टिक पॉवर ही संपूर्णपणे अमेरिका आणि इस्रायल नष्ट करू शकलेली नाही आहे। इराणने जे अधिकारी त्यांचे या अटॅकमध्ये गेलेले आहेत त्यांच्या जागेवर दुसरे अधिकारी नेमलेले आहेत। म्हणजे इराण कुठेतरी पुढच्या लढाईची तयारी करतोय का हे आपल्याला यामधून दिसत आहे आणि इराण आता अमेरिका आणि इस्रायल नक्कीच इराणने आता बदल्याचा ध्वज तर फडकवलेला आहे। मात्र आता इराणचं पुढचं आक्रमक पाऊल नेमकं काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।